राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड करतोय मनापासून स्वागत। सर्वांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आणि सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की जूनच्या 30 तारखेपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार आता 3000 पार। सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जूनच्या 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 3000 पार। हा जो सवाल आहे हा तुमच्या मनातला माझ्या मनातला देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारतात झालं की जूनच्या 30 तारखेपर्यंत आम्ही जर थांबलो तर आम्हाला या ठिकाणी 3000चा भाव काय मिळू शकतो। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जो व्हिडिओ याच्यातील असणारी माहिती जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। पण एक मला जाणवते की आपण लाईक करतात शेअर करतात पण सबस्क्राइब करत नाही, त्याच्यामुळे जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। तर बघा मित्रांनो, सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आणि यक्ष प्रश्न आहे की जूनच्या 30 तारखेपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार 3000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊयात। पण याच्यासाठी सर्वात प्रथम एका गोष्टीचं उत्तर घ्यावं लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय। देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी काय, देशात सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा किती आहे। जर या सर्व प्रश्नांची आपण अचूक उत्तरे घेतली तर तुम्हाला 100% सांगतो की तुमच्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की जूनच्या 30 तारखेपर्यंत कांद्याचा बाजारभाव 3000 होणार अथवा नाही या प्रश्नाचंही अचूक उत्तर आपणास या ठिकाणी मिळून जाईल। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही 1400 रुपये प्रति क्विंटल पासून 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर लक्षात घेतला तर या ठिकाणी लक्षात घ्या की मे महिन्यामध्ये आपल्याकडे मध्य प्रदेशमध्ये व कर्नाटक गुजरात या ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, याच्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झाले। म्हणजे जो कांदा या ठिकाणी उभा होता तो तर त्या ठिकाणी नासला आणि जो कांदा झाडाखाली टाकला होता तो सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी नासला। याच्यामुळे भविष्याचा जर विचार केला तर 100% सांगू इच्छितो की गुणवत्तेचा म्हणजे क्वालिटीचा इश्यू येथे येणार आहे। याच्यामुळे आणखीन 2 आठवडे जरी मोठ्या प्रमाणात कांद्याचा दर नाही वाढला तरी कांद्याचं भविष्य मात्र सुरक्षित आहे आणि अत्यंत तेजीचं आहे। आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकारनं इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केली, त्याच्यामुळे पाकिस्तानला सहजासहजी पाणी मिळत नाही, त्याच्यामुळे तिथला उन्हाळी कांदा अडचणीत आलाय। म्हणजे आता भारताला स्पर्धा राहिली नाही। दुसरीकडे बांगलादेशचा विचार केला, बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा संपत आलाय, त्यांना कांद्याची आयात केल्याशिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही आणि पर्याय सुद्धा नाही भारताकडून आयात केल्याशिवाय, कारण एक तर दुसरं कोणी निर्यात करत नाही आणि दुसरी गोष्ट भारता इतकं जवळ कोणी नाही। या गोष्टीचा विचार केला तर कांद्याचा भाव 100% वाढणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर विचारात घेतली तर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा भरमसाठ वाढू शकतो असं सरकारला वाटते आणि याच्यामुळं बिहार निवडणुकीवरती याचा जो आहे तो अतिरिक्त परिणाम होऊ शकतो अडचणीच्या रूपानं आणि हे सरकारला परवडण्यासारखं नाही। म्हणून सरकार काय करणार आहे, मोठ्या प्रमाणात लवकरच कांद्याची खरेदी ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून करणार आहे, खास करून महाराष्ट्रातून। आणि याच्यामुळे आपल्याला सरकारची खरेदी सुरू झाली की 100% कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना दिसणार आहे।
त्याच्यामुळे पुढील 2 आठवड्यात बांगलादेशची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आणि सरकारची खरेदी सुरू झाली की तुम्हाला सांगतो जूनच्या 30 तारखेपर्यंत कांद्याचा भाव हा 100% 3000ला क्रॉस करू शकतो। पण एवढ्यावरतीच काय कांदा थांबणार नाही, तुम्ही थांबू नका। कांद्याचा भाव ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात 5000 गेल्याशिवाय राहणार नाही। याच्यामुळे आपण लवकरात लवकर घाई गडबडीत कांदा विक्री करू नका। जेवढा जास्त काळ तुम्ही हा क्वालिटीचा कांदा साठवाल, सुरक्षित ठेवाल, तेवढा तुमचा फायदा आहे। कारण यंदा कांदा हा कांदा राहणार नाही, तर ते एक सोन्याचं परिमाण बनणार आहे। हा विचार करून कांद्याचा स्टॉक करा, सध्या घाई करू नका। तुम्हाला आता जूनच्या अखेरीपर्यंत 2500 ते 3000 आणि ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत 5000चा बाजारभाव मिळाल्याशिवाय राहणार नाही। तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये बोलते व्हा। मी वाट बघतोय तुमच्या सर्व कमेंट्सची। आणि त्याचबरोबर भविष्यात देशातील बाजारात कांदा दर कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ तर आपल्याला आवडला, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। यामुळे प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे, शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार।